काय सुहास काय म्हणते साहेब? तुला आता इंटरव्ह्यू हो साहेब फोन करतो म्हणलं पण आता 5 वाजले. अरे पण तुझ्या बरोबरची पोरं सर्व्हिस नोकरी लागली, धंद्या पाण्याला लागली, त्यांची लग्न झाली, 2-2 लेकरं झाली, आणि तुझा आणि कवा आहे? कवा होणार तुझा प्रयत्न? परत तीच हो तुम्हाला किती वेळा सांगितलं तुमचा काळी आगळा होता. आत्ता लय कॉम्पिटिशन आहे. 4 जागांनी 400 अर्ज आलेला असतात. पण तरी बी मी करतो की प्रयत्न. आणि फक्त जे चालल्यात ना प्रयत्न, हे इंटरव्ह्यू हे देणं, हे फक्त तुमच्यासाठी करतोय. नाहीतर ह्या 4 रुपयाच्या नोकरीत मला काही इंटरेस्ट नाही. ह्या नोकरीच्या आणि ह्याच्या नादात तर माझ्यातला कलाकार आहे ना, असा आतल्या आतच दबून चाललाय. मला आहे ना एक चांगला कलाकार म्हणून जगायचंय आणि एक चांगला माणूस म्हणून समाजात वावरायचंय. बापू कोणी काही म्हणू दे, तुमचं पोरग दारू पिऊन गटारात पडत नाही, कुठं जाऊन जुगार खेळत नाही, कुठली लपडी दारात आणत नाही, तर तुम्ही चुकलाय बापू. नाटक, सिनेमा, ऍक्टिंग त्याच्याशिवाय मी नाही जगू शकत. आणि तरी बी तुम्ही जर म्हणत असाल ना तर फक्त नोकरीच कर, तर नाही जमणार. माफ करा. पण कसं आहे, तुमच्या ना डोक्यातच घातलंय कोणीतरी की शिकलं म्हणजे फक्त नोकरी केली पाहिजे, असं काही नाही. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा, तर तुम्ही माणूस म्हणून जागा, तुम्ही माणूस म्हणून सुंदर व्हा. बाकी पैसे तर कुठं ना कुठनं येणारच आहे, त्याची तयारी आहे की माझी, पण माझ्या क्षेत्रात. आणि बापू एकच सांग, सगळं काय व्यवस्थित होईल, मी करणार सगळं नीट. पण मला थोडा वेळ द्या. हा, मला फक्त येईल द्या. शबास शबास, लढ, मी आहे, लढ. लढ, घेऊ नको तो, मी आहे.